तुम्हाला माहिती आहे का डी चा उच्चार किती प्रकारे केला जातो? जर माहिती नसेल तर समजून घेणं गरजेचं आहे. का समजून घेणं गरजेचं आहे? जर समजा आपण लिहिताना किंवा वाचताना जर गोंधळ केला तर स्पेलिंग चुकीची होत असते, बरोबर? आणि म्हणून आपल्याला डी आणि बी यातील जो फरक आहे तो फरक एकदा लक्षात आला की आपण सहजरित्या लिहू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ बी आणि डी मध्ये होत असतो. बघा, हा बी आणि हा डी, यामध्ये काय गोंधळ होत असतो बघा. तर बी हा दोन अर्ध्या गोलामध्ये विभागलेला आहे, म्हणजेच हा एक आणि हा एक असा बी तयार झाला. डी कसा झाला तर ह्या पद्धतीने एका अर्ध्या गोलात डी तयार झालेला आहे. म्हणजेच बी चा पोट सुद्धा उजवीकडे आहे आणि डी चा सुद्धा उजवीकडे आहे, परंतु बी चा दोन भागात आणि डी चा एका भागात विभागलेला आहे. ही कन्सेप्ट क्लिअर झाली? हे समजलं असेल तर तुम्ही सहजरित्या बी आणि डी मधील जो काही फरक आहे तो फरक तुम्हाला समजायला मिळू शकतो. आणि म्हणून आपला कोणताही गोंधळ होऊ नये, हा जो आपण गोंधळ निर्माण करत असतो असा कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. डी मध्ये आणि बी मधील फरक समजून घेण्यासाठी काही बारकावे असतात, काही नियम असतात किंवा काही महत्वाच्या गोष्टी असतात. त्या जर आपल्याला समजल्यात तर 100% आपल्याला डी आणि बी मधील फरक समजणार आहे, गोंधळ होणार नाही. तर आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे इंग्रजीतील डी अक्षराचे उच्चार. जर समजा स्पेलिंग दिलेले असेल, त्या स्पेलिंग मध्ये डी अक्षर आलेला असेल तर त्याचा उच्चार कशा पद्धतीने केला जातो ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. काही बारकावे असतील, काही नियम असतील, काही महत्वाच्या गोष्टी असतील, टिप्स असतील, ह्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. या ठिकाणी पहा, वेगवेगळे नियम तुम्हाला लिहिलेले दिसून येत आहेत. या नियमानुसार आपल्याला ते शब्द कशा पद्धतीने लिहिले जातात, त्या शब्दात जर डी अक्षर आला असेल तर त्याचा उच्चार कसा केला जातो. डी चा मुख्य उच्चार डी म्हणजेच त्याचा प्रॉपर साऊंड ड असा केला जातो. मराठीमध्ये ड असा त्याचा उच्चार केला जातो. त्यामध्ये आपण दोन भाग समजून घेणार आहोत. पहिला, शब्दाच्या सुरुवातीला जर डी असेल तर त्याचा उच्चार काय करायचा? ड म्हणून करायचा. छोटीशी व्याख्या आहे. जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात डी ने होते तेव्हा त्याचा उच्चार डी म्हणजेच ड असा केला जातो. कशा पद्धतीने किंवा ते शब्द कोणते तर पहा, एक्झाम्पल साठी आपण या ठिकाणी काही उदाहरण आपण लिहिणार आहोत. एक्झाम्पल म्हणून डीओजी, डीओजी बघा, डीओजी याचा उच्चार होत असतो ड. काय उच्चार होत असतो? ड उच्चार होत असतो. ओ आणि जी फोनिक आपल्याला माहिती आहे. डॉग शब्द तयार झाला. काय शब्द तयार झाला? डॉग. समजा या ठिकाणी आपण एक स्पेलिंग लिहिली DOOR. डी सुरुवातीला जर डी वापरलेला असेल तर त्याचा उच्चार काय म्हणून करायचा आहे? ड म्हणून करायचा आहे. डबल ओ आहे. फोनिक माहिती आहे आपल्याला. आपण वाचत असतो डोअर. काय वाचत असतो? डोअर. आपण अशा पद्धतीने एल, DOLL. डी डी सुरुवातीला असल्यामुळे त्याचा उच्चार ड होत असतो. OLL, डॉल. ओके. आणि पुढे आहे DESK. डी उच्चार काय करायचा आहे? शब्दाच्या सुरुवातीला जर डी असेल तर त्याचा उच्चार ड म्हणून करायचा आहे. ESK फोनिक माहिती आहेत आपल्याला. म्हणजेच काय त्याचा अर्थ होईल? डेस्क. काय शब्दाचा अर्थ होणार आहे? डेस्क. अशा पद्धतीने आपण ते रीड करत असतो. हा नियम झाला. शब्दाच्या सुरुवातीला जर डी अक्षर आलेला असेल तर त्याचा उच्चार ड म्हणून करायचा आहे. पुढचा नियम पहा, शब्दाच्या शेवटी जर डी आलेला असेल, शब्दाच्या शेवटी जर डी आला असेल तर अशा वेळेस नियम काय सांगतोय आपल्याला? शब्दाच्या शेवटी डी आल्यास त्याचा उच्चार थोडा हलका होतो, परंतु तो सुद्धा डच. शब्दाच्या शेवटी जरी समजा डी आला असेल त्याचा सुद्धा उच्चार ड सारखाच होत असतो, परंतु थोडासा हलका होत असतो. या ठिकाणी पहा, डी वर आपण जोर देतो. डॉग, डोअर, डॉल, डेस्क, डक,
आहेत की नाही एक्झाम्पल, असे बरेच एक्झाम्पल, डॉक्टर, डेंटिस्ट, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते डी अक्षर शब्दाच्या सुरुवातीला येणारे शब्द आपण या ठिकाणी मी सांगतोय पहा. पहिला असेल रेड, बघा रेड किंवा रीड आपण जर समजा घेतला, रीड, रेड, रीड कसा आहे, आपण जास्त जोर देतोय का, रेड, रीड असं म्हणतोय का, तर नाही. रीड किंवा रेड असेल अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते आपण वाचत असतो. त्याच बरोबर या ठिकाणी पुढचा शब्द आहे सॅड, पुढचा शब्द आहे सँड. आणि कोणते शब्द असतील, जर आपल्याला शब्द आठवत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला हरकत नाही. ज्या शब्दाच्या शेवटी डी अक्षर येतो, हा जो डी आहे तो डी कसा असतो, थोडासा हलका आलेला असतो. RED, READ रीड, SAD सॅड, SAND सॅन्ड, ओके. GOLD गोल्ड, गोल्ड असं म्हणत नाही आपण, गोल्ड, गोल्ड. सॅड, सँड, रीड अशा पद्धतीने हलक्या स्वरात आपण ते वाचत असतो. सोपे सोपे नियम आहेत, परंतु आपला गोंधळ दूर करणारे हे सुरुवातीला सांगितलं. जर गोंधळ असेल तर हे नियम समजून घ्या, व्हिडिओ समजून घ्या, म्हणजे 100% तुमचा जो गोंधळ असेल तो दूर होईल, कायमचा दूर होईल. ओके. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, माहिती उपयुक्त वाटत असेल तर ती अधिकाधिक शेअर करा, सर्वांना ही माहिती कळू द्या. त्यांना सुद्धा अभ्यासामधील अडचणी दूर होण्यासाठी अशी माहिती त्यांना सुद्धा उपयुक्त असते, त्यांना सुद्धा त्यांच्यापर्यंत ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके. पुढे पहा, दुसरा नियम आहे डी आणि इतर अक्षरांचे, डी आणि इतर अक्षरांचे संयोग, म्हणजे आपण या ठिकाणी कंबाईन वर्ड म्हणत असतो, डी अँड कंबाईन वर्ड. यामध्ये ब्रॅकेटमध्ये असं म्हटलेलं आहे, उच्चार काही वेळा उच्चार बदलतो तर काही वेळा डी सायलेंट असतो. कसा, जादू आहे प्रत्येक शब्दातील अक्षराचा उच्चार कसा करायचा हे आपल्याला समजायलाच हवं, तरच आपण शब्द अचूक वाचू शकतो, त्याचा अर्थ आपल्याला समजू शकतो. पहा, महत्वाचा आहे. ए, डी चा उच्चार ज केव्हा होत असतो, ज, ज जहाजाचा, ज उच्चार केव्हा होत असतो. बघा काय म्हटलेलं आहे, जेव्हा डी नंतर GE किंवा यू अक्षर येतो तेव्हा काही शब्दात त्याचा उच्चार ज सारखा होतो. काही शब्दात म्हटलेला आहे कंबाईन वर्ड, म्हणजेच या ठिकाणी मुद्दाम म्हटलेला आहे उच्चार बदलतो किंवा काही ठिकाणी तो सायलेंट असतो, त्याचा उच्चार होत नाही. जेव्हा डी नंतर GE किंवा यू अक्षर वापरले जातात किंवा येतात तेव्हा काही शब्दात त्याचा उच्चार ज अशा प्रकारचा होत असतो. एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी उदाहरण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक शब्द लिहिलाय आपण BRIDGE आणि आपण दुसरा शब्द लिहितो एज्युकेशन. या ठिकाणी आपल्याला दिसतोय आपला चॅनलच आहे एज्युकेशन, ठीक आहे. पहा, BRIDGE या ठिकाणी नियम काय सांगितलेला आहे, जर समजा डी नंतर GE वापरला असेल तर अशा वेळेस उच्चार असतो तो कसा होत असतो, ज सारखा होत असतो किंवा डी काही ठिकाणी सायलेंट असतो. बघा, BRIDGE या ठिकाणी शब्द काय वाचाल, ब्रिड्ज वाचाल का, आणि GE चा उच्चार होत असतो ब्रिज. ओके, म्हणजेच या ठिकाणी डी नंतर GE आला, लगेच आलेला आहे म्हणून त्याचा उच्चार झाला ब्रिज. या ठिकाणी पहा, दुसरा अक्षर सांगितलेला आहे, डी नंतर जर समजा यू वापरला, डी नंतर जर समजा यू आलेला असेल तर त्याचा उच्चार सुद्धा काय होत असतो, ज होत असतो. मग या ठिकाणी शब्द काय वाचाल, एड्युकेशन वाचाल का, एड्युकेशन, कारण आपण समजून घेतलंय डी चा उच्चार ड होत असतो, परंतु डी नंतर जर समजा यू आलेला असेल तर अशा वेळेस एड्युकेशन वाचायचं नाही, तर एज्युकेशन अशा उच्चार त्याचा होत असतो, एज्युकेशन. ओके, करेक्ट आहे का. बघा, जर माहिती उपयुक्त वाटत असेल तर अधिकाधिक शेअर करा, ठीक आहे. पुढचा नियम पहा, ईडी चा उच्चार, ईडी
कोणत्या शब्दांना अटॅच केला जात असतो, तर जे क्रियापद असतात, क्रियादर्शक शब्द, ऍक्शन वर्ड आपण त्याला म्हणत असतो. भूतकाळातील क्रियापदाच्या शेवटी ईडी अटॅच लागलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा वाचायला मिळतात. तेव्हा त्याचा उच्चार कधी ड होत असतो, कधी ट होत असतो, तर कधी ईडी ईड असा होत. पदाच्या शब्दाला जर समजा अटॅच ईडी असतील, ईडी जर जोडलेले असतील, तर त्याचा उच्चार केव्हा ड म्हणून केला जातो, केव्हा ट म्हणून केला जातो, तर केव्हा ईड म्हणून केला जातो. त्या माध्यमातून आपल्याला ते समजायला मिळणार आहे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने. काय फार असे वेगळे आपण काही मोठे शब्द घेणार नाहीत. ठीक आहे. जसं की या ठिकाणी हा एक ऍक्शन वर्ड आपण लिहिलेला आहे, बरोबर. आपण दुसरा ऍक्शन वर्ड या ठिकाणी लिहितोय. दुसरा ऍक्शन वर्ड आहे वॉक आणि तिसरा ऍक्शन वर्ड आपण लिहितोय कोणता, वॉन्ट. बघा, हे ऍक्शन वर्ड आहेत, क्रियादर्शक शब्द आहेत. मग यांना जर समजा अटॅच आपण ईडी केलं, बघा, प्लस प्लस ईडी प्लस ईडी प्लस ईडी, बघा, तर प्लेचा शब्द काय होणार आहे, प्लेड असा होणार आहे. प्लेड काय होणार आहे, प्लेड असा त्याचा उच्चार होतो. म्हणजेच काय, क्रियादर्शक शब्दाला जर समजा ईडी जोडला तर त्याचा उच्चार ड होत असतो, प्लेड. आपण सिंगल वाचला तर प्ले झाला, फक्त काय वाचला आपण, प्ले. या ठिकाणी वॉक आहे, वॉक. मग या ठिकाणी आपण वाचताना काय वाचू, अटॅच जर आपण ईडी केलं तर वॉकड वाचू का, वॉक, अदरवाइज वॉक्ड. ट, वॉक्ड, ट चा उच्चार केला जातो. या ठिकाणी पहा, वॉन्ट आणि पुढे ईडी जर आपण अटॅच केला तर काय होणार आहे, वॉन्टेड. वॉन्टेड होणार आहे, वॉन्टेड होणार आहे, वॉन्टेड होणार नाही. वॉन्टेड म्हणजे तो काहीतरी हरवलेला किंवा कुठेतरी गायब झालेला, त्या अर्थाने नव्हे, वॉन्टेड अशा अर्थाने या ठिकाणी शब्द तयार. साधे साधे नियम जरी असले तरी आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. भूतकाळीन जेव्हा आपण शब्द वाचत असतो, क्रियादर्शक शब्दाला जेव्हा ईडी अटॅच केले जात असतात, तेव्हा वाचन करताना खूप गोंधळ होत असतो. हा गोंधळ आपला होऊ नये त्यासाठी ह्या गोष्टी तर आपण प्रत्येक वेळा वाचत असतो, वॉक्ड, प्लेड, वॉन्टेड, असं डी प्रत्येकाला अटॅच केला जात नाही. तर काही ठिकाणी ड चा उच्चार केला जात असतो, काही ठिकाणी ट चा उच्चार केला जात असतो, तर काही ठिकाणी ईडचा उच्चार केला जात असतो. पुढचा आपला नियम आहे सायलेंट डी. सायलेंट डी केव्हा असतो, डी सायलेंट केव्हा असतो, डी चा उच्चार केव्हा होत नाही, असे शब्द कोणते, तर आपण एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेतोय. बघा, WEDNESDAY, त्याच बरोबर आपण दुसरा शब्द समजून घेतोय. बघा, या ठिकाणी डी सायलेंट असतो. आता डी सायलेंट कसा असतो, तर या ठिकाणी जी काही स्पेलिंग आहे ती एका डे ची आहे. मग ह्या डेचा आपण प्रोनाउन्सिएशन कसं करत असतो, वेनसडे, 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 वेनसडे आपण म्हणत असतो, वेनसडे. डीचा उच्चार आपण करत नाही. डीचा उच्चार करून वाचण्याचा प्रयत्न करा बरं, त्या शब्दाचा उच्चार काय होतो. आणि दुसरा शब्द आहे हँडसम. हँडसम, हँडसम म्हणत नाही. हँड म्हणजेच हात आणि सम म्हणजे काही हात, असा चुकीचा अर्थ होत असतो. हँडसम असा उच्चार आपण त्याचा करत असतो. या ठिकाणी सुद्धा जो काही डी अक्षर आहे तो डी अक्षर सायलेंट आहे. डी आपलं कार्य करत नाही, तो शांत आहे. म्हणजे या दिलेल्या दोन शब्दामध्ये डी कशा पद्धतीने कार्य करत असतो, तर सायलेंट पद्धतीने काम करत असतो, तो उच्चारला जात. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ उपयुक्त वाटला तर अधिकाधिक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशीच उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत येणार आहे. जरी समजा आपण अल्फाबेट्स शिकत असू, म्हणजेच कोणत्या अक्षराचा उच्चार कसा केला जातो, बघा, हे लेटर्स आहे. तो अक्षरांचा जो काही महत्व आहे, त्या शब्दात जो अक्षर येत असतो त्याचा उच्चार जर आपल्याला कळत नसेल तर आपण चुकीचा अर्थ किंवा चुकीच्या पद्धतीने वाचन करत असतो. आणि म्हणून आपल्याला प्रोनाउन्सिएशन, त्याचं फोनिक्स किंवा वाचन करण्याची पद्धत, ह्या जर गोष्टी आपल्याला माहिती झाल्या नाहीत तर मात्र आपण अनेक चुका करू शकतो. म्हणून व्हिडिओ उपयुक्त आहे, ते सर्वांनी पहा, स्किप नका करू.
ओके.